ही अंबाडीची भाजी बघा किती छान दिसते, बिलकुल अशी मऊसूत झालेली आहे, एकजीव झालेली आहे. अंबाडीच्या भाजीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की फक्त पावसाळ्यात भेटते आणि भरपूर व्हिटॅमिन असतात त्याच्यामध्ये. पण ही कशी शिजवायची तर हे बघा, हे भाजी मी ज्या पद्धतीनं शिजवलेली आहे याच्यामध्ये पाणी एक थेंबसुद्धा टाकलेलं नाही आहे. आणि ही भाजी वापरायची कशी म्हणजे अशीच आपण खाऊ शकत नाही, कारण याच्यात मीठ वगैरे नाही, याच्यामध्ये मिरची फक्त लसूण टाकलेला आहे भरपूर. ही भाजी आपल्याला भाकरी करायची असले तर असे 2 चमचे घ्यायची आणि 2 भाकरी टाकायच्या. तसंच डाळभाजीसुद्धा करू शकतो आपण, किंवा पीठ पेरूनसुद्धा ही भाजी करू शकतो. म्हणजे ही एक वेळ भाजी शिजवली तर 1 आठवडापर्यंत फ्रीजमध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि वेगवेगळे प्रकार याचे करू शकतो आपण. तर अशी ही भाजी कशी शिजवतात त्यासाठी तुम्ही माझी रेसिपी ही पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अंबाडीची भाजी. ही अंबाडीची भाजी ही अशी असते आणि ही अशी तोडून घेतली जाते, देठ अजिबात तोडायची नसतं त्याची. आता मी ही सगळी अशी तोडून घेते. हे बघा, अंबाडीचे पानं सगळे मी तोडून घेतले आणि आता हे धुवून घेते. हे भांड्यामध्ये पाणी घेतलं, याच्यात थोडी थोडी घ्यायची कारण की माती वगैरे लागलेली असते, तर मग अशी स्वच्छ धुवून घ्यायची. एकदम धुतली तर माती निघणार नाही यातली. तर असे हे जाळीची चाळणी घेतली, याच्यामध्ये टाकून घेते, त्यामुळे यातलं पाणी सगळं असं निघून जाईल आणि हे कोरडी होईल. अशी ही सगळी भाजी मी धुवून घेते. भाजीमध्ये टाकण्यासाठी लसूण घेतला आणि हिरवी मिरची घेतली. आता हे कुकरचं भांडं आहे, याच्यामध्ये अंबाडीची भाजी घेते. लसूणच्या पाकळ्या घेते, आणि मिरच्या घेते. परत याच्यावर भाजी टाकते. हे मिरच्या लसूण टाकले की भाजीला चव मस्त येते. आता असंच दुसऱ्या भांड्यात सुद्धा भरून घेते. अंबाडीची भाजी टाकते. ही 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या टाकते. कुकरमध्ये पाणी टाकलं. आता हे कुकरचा डब्बा ठेवते. असंच कुकरमध्ये दुसरा डब्बा ठेवला आणि ही भाजी अशी दाबून दाबून भरली. आता या भाजीमध्ये तुम्ही पाहिलं की या भांड्यामध्ये मी काहीच पाणी टाकलेलं नाही. हे नुसतं वाफ्यावर आपल्याला शिजवायचे आहे. फक्त कुकरमध्ये खालीच पाणी टाकलं आणि प्लेट ठेवली, त्याच्यावर हे आपण पाणी न टाकता दोन्ही भांडे ठेवले. ही प्लेट ठेवते याच्यावर, ही भाजी इकडे तिकडे पडणार नाही खाली वाफेनं. आता कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेते. हे कुकर थंड झालेलं आहे. आता पाहू आपण उघडून अंबाडीची भाजी कशी झाली. तर तसं गरमच आहे. वाह, किती छान वास येत आहे. मस्त अंबाडीची भाजी तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. ही बिन पाण्यात शिजवते मी, त्यामुळे खूप मस्त होते. हे तुम्ही बघू शकता. बघा किती छान अंबाडीची भाजी झालेली आहे. पाहिल्याबरोबरच खावंसं वाटत आहे. याच्यात मी पाण्याचा 1 थेंबसुद्धा टाकला नव्हता शिजवताना. आता हे एकत्र करून घेते आणि
रईनं मॅश करून घेते. जे लसण मिरची टाकलेली आहे ते पण खूप मस्त शिजलेली आहे. आता सगळं एकजीव करून घेते. अशी ही रईनं आटून घेतली, पूर्ण मॅश झालेली आहे. तुम्हाला ही माझी आंबाळी शिजवायची पद्धत कशी वाटली ते कमेंट्समध्ये तुम्ही कळवा मला. आणि माझ्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हे बघा एकजीव झालेली आहे.